आज आहे माझ्या शिपवरचा 70वा दिवस. तर नमस्कार मंडळी, माझं नाव विनीत मेहर आणि मी काम करतो मर्चंट नेव्हीमध्ये. एका दादांचा कमेंट होता की शिपवर तुम्ही आंघोळ करण्यासाठी आणि इतर कामासाठी समुद्रातून पाणी कसं घेतात. सर्वात आधी तर आम्ही सी चेस्ट मधून समुद्रातील पाणी खेचतो. तसे मोठमोठे पंप असतात. खाऱ्या पाण्यामुळे पाईपाला गंज आणि शेवाळ किंवा सिंपली चिटकू शकतात. तर ह्या लागू नये म्हणून MGPS सिस्टम असतो. यामध्ये 2 कॉपरचे आणि 2 अल्युमिनियमचे रॉड असतात. त्यानंतर या खाऱ्या पाण्याला फ्रेश वॉटर जनरेटर मध्ये पाठवतात. इथे पाण्याला बॉईल करून ह्यातलं मीठ सेपरेट केलं जातं. इथे आपण सॅलिनिटी सुद्धा बघू शकतो की आपलं पाणी किती व्यवस्थित बनलं आहे. मग हा जातो स्टोरेज टँक मध्ये. तिथून ह्याला पाठवलं जातं कॅलरीफायर मध्ये. कॅलरीफायर हा पाण्याला गरम करण्याचं काम करतो. पाणी गरम झाल्यानंतर मग ह्याला पाठवतात स्टरीलायझर मध्ये. स्टरीलायझर हा आपल्या पाण्यातल्या बॅक्टेरियाला मारायला मदत करतो. जसं आपल्या घरी पाण्याची टाकी वर असते तर प्रेशरने पाणी खाली येतो, पण शिपवर असा हायड्रोफोर सिस्टम असतो. ह्यामध्ये 20% हवा आणि 80% पाणी असतो. हा प्रेशरने आपल्या पाण्याला वर पाठवण्याचं काम करतो. केबिन मध्ये आपल्याला आंघोळ करण्यासाठी असं पाणी येतो. ह्याची एक लाईन आपली जाते RO फिल्टर मध्ये, जिथे आपल्याला पिण्यासाठी सुद्धा मिळतो. तर असा हा पूर्ण सिस्टम असतो. तर असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये.